तर मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला खूप मोठा आणि जबरदस्त ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. तर मित्रांनो, आता मालिकेत पाहायला मिळतंय की काव्य आणि पार्थ एकत्र आलेला आहे. डोक्यात परत मिळाल्यामुळे काव्याने आता पार्थला घट्ट मिठी मारलेली असते. त्यावेळेस काव्याचं मंगळसूत्र आता पार्थच्या कोटमध्ये अडकतं आणि तर मालिनी म्हणते की हा संकेतच असावा. तेवढ्यात तिथे रम्या येते आणि ती आता काव्याचा तो मंगळसूत्र काढू लागते. म्हणजेच तिला असं पार्थ आणि काव्याला वेगळं करायचं असतं. पण मित्रांनो, त्या मूर्ख रम्याला हे माहित नाही की ती पार्थ काव्याला एकत्र आणण्याचा प्रयत्न करते. तर पार्थ आता त्याच्यावर रागवत म्हणतो की तू उगाच आमच्यामध्ये करू नकोस. तर मालिनी आता बुक्कीनं म्हणत असते की आज तुझ्यामुळे पार्थने तुला काव्याला मिठीत घेतलं, प्रेमाने समजवलं आणि हे एक्सेप्ट केलं आणि तो खरा बोका आहे. तेव्हा काव्या म्हणते की देशमुख माझे खरे बोके आहे. पार्थ मुद्दामच खोटं बोलत असतो. तर मित्रांनो, पार्थ मुद्दाम हे करत असतो. पण मित्रांनो, पार्थ आता काव्याला धीर देतो आणि म्हणत असतो की म्हणजे त्याला वाईट वाटलेलं असतं काव्या रडत असते.